नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरकारमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये 5347 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर याच भरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, वेळ लागला तो पण पुढे वळूया, परंतु जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, वेळ लागला तर आपण पुढे वळूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण पदाचे नाव विद्युत सहाय्यक म्हणून आहे आणि या पदासाठी किती जागा आहेत, कॅटेगरीनुसार किती जागा आपल्याला रिक्त बघायला मिळतात त्याची सविस्तर माहिती आपण सर्वप्रथम बघूया. तर मित्रांनो, 5347 जागांसाठी ही भरती आहे. तर अनुसूचित जातींसाठी 673 जागा आपल्याला रिक्त बघायला मिळतात. अनुसूचित जमातीसाठी 491 जागा रिक्त बघायला मिळतात. विजासाठी 150, बजपसाठी 145, बज क साठी 196, तर बज ड साठी 108, विमा प्र साठी 108, इतर मागासवर्गीयांसाठी 895 जागा इथे रिक्त बघायला मिळतात. मित्रांनो, आदुकसाठी 500 आणि खुला वर्ग जो आहे म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 2081 जागा आपल्याला रिक्त बघायला मिळतात. अशाच एकूण जागा 5347 आहेत मित्रांनो. तर त्यानंतर आपण पुढे वळूया. शैक्षणिक पात्रता काय असेल? शैक्षणिक पात्रता मित्रांनो, 12वी आपल्याला माध्यमिक शालांक परीक्षा 10वी किंवा 12वी पाहिजे आपल्याला. ITI वीज तंत्री तारतंत्री किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचा पदविका वीज तंत्री तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र आपल्याला हवे. त्यानंतर मित्रांनो, वयाची अट आहे 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे मित्रांनो. आणि मागासवर्गीय जे असतील आणि अधुग जे असतील त्यांना 5 वर्ष सूट मिळते मित्रांनो. त्यानंतर आपण नोकरी ठिकाण बघता गेलो तर संपूर्ण महाराष्ट्र आहे. त्यानंतर फी जी आहे मित्रांनो, फी जी आहे खुला वर्गासाठी 250 आहे आणि मागासवर्गीय आणि अधुग आणि अनाथ जे मुलं आहेत त्यांच्यासाठी 125 रुपये फी आहे मित्रांनो. अर्ज जे आपण सादर करतो प्लस GST लागेल, तर एवढी फी आहे. परीक्षेचे स्वरूप कसे असेल मित्रांनो? परीक्षेचे स्वरूप ही ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन व सामान्य अभियोग्यता चाचणी यावर आधारित राहील. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील. तर खालीलप्रमाणे म्हणजे मित्रांनो बघा, विषय कोणता असेल? 1 नंबर आहे तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान. ओके, प्रोफेशनल नॉलेज लागेल मित्रांनो आपल्याला. आपण ज्या कॅटेगरीमध्ये अर्ज करतोय त्याची पूर्ण प्रॉपर माहिती लागणार आपल्याला. त्याचे 50 प्रश्न येतील मित्रांनो तुम्हाला आणि 110 गुण त्याचे मिळतील तुम्हाला. ओके, आणि 2 नंतर जे आहेत सामान्य अभियोग्यता आणि त्यामध्ये 3 जे आहेत म्हणजे उपविषय जे आहेत तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता, मराठी भाषा, म्हणजे या विषयाला आपल्याला तंत्रशक्तीसाठी 40 प्रश्न राहतील, संख्यात्मक अभियोग्यतासाठी 20 प्रश्न राहतील आणि मराठी भाषेत जे आहे त्यांच्यासाठी 20 प्रश्न राहतील. या तिन्ही विषयाचे मिळून आपल्याला 40 गुण मिळतील. अशा प्रकारे आपल्याला 150 गुणांचा राहणार आणि म्हणजे 130 प्रश्न आपल्याला येतील आणि 150 गुण आपल्याला त्यावरून मिळवता येतील. तर एकत्रित कालावधी राहणार मित्रांनो 120 मिनिटे. 120 मिनिटात आपल्याला पेपर सोडवणे गरजेचे राहणार आहे. त्यानंतर मित्रांनो, उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती म्हणजे दंड पेनल्टी असेल आणि त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 म्हणजेच 25% इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊ अंतिम गुण काढण्यात येतील. तथापि उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना पेनल्टी लागणार नाही. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जर चुकीचे उत्तर दिले तर तुमचे -0.25% गुण मायनस होतील. जर तुम्ही ते प्रश्न सोडलाच नाही, तसंच कोरा ठेवला, तर तुमचे प्रश्न मायनस होतील नाहीत आणि तुम्हाला गुण पण त्याचे मिळणार नाहीत. त्यानंतर बघा मित्रांनो, मानधन किती असेल? तुम्ही जर लागलेत त्यानंतर मानधन किती मिळेल? प्रथम वर्ष जे आहे एकूण मानधन रुपये 15,000 राहणार. द्वितीय वर्षासाठी एकूण मानधन 16,000 राहणार. तृतीय वर्ष मानधन जे आहे 13,000 राहणार. मित्रांनो, एवढं तुम्हाला मानधन 3 वर्ष मिळेल. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख अजून उपलब्ध झाली नाही आहे. झाल्यास आम्ही तुम्हाला व्हिडिओ तयार. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर हा अर्ज भरायचा असेल
तर आमच्याकडे अर्ज भरून दिला जाईल. संपर्क तुम्ही आम्हाला करू शकता, व्हॉट्सअपद्वारे करू शकता. आमचा नंबर दिलेला आहे मित्रांनो 7507971851. मित्रांनो हा आमचा नंबर आहे. तुम्हाला जर अर्ज भरायचे असतील तर आमच्यासोबत संपर्क साधू शकता. आम्ही तुम्हाला अर्ज भरून देऊ.